श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत चतुर्दशीचे व्रताची कथा व अनंत चतुर्दशी व्रत का करावं याचे महत्त्व आजच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. भाद्रपद शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला अनंत चतुर्दशी व्रत केलं जातं. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करून अनंत सूत्र हातामध्ये बांधलं जातं. जो व्यक्ती हे व्रत करतो त्याच्या हातामध्ये हे सूत्र बांधायचं असतं. या व्रताशी निगडीत एक कथा आहे, ती आपण बघूया. पौराणिक ग्रंथानुसार प्राचीन काळी सुमंत नावाचे ऋषी होते. त्यांच्या पत्नीचे नाव दीक्षा असे होते. काही काळानंतर दीक्षाने एका सुंदर मुलीला जन्म दिला. तिचे नाव सुशीला होते. परंतु काही काळानंतर सुशीलावरून तिच्या आईची सावली नाहीशी झाली. आता ऋषींना मुलीच्या संगोपनाची चिंता वाटू लागली, म्हणून त्यांनी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव कर्कशा असे होते. तिच्या नावाप्रमाणेच ती स्वभावाने कठोर होती. इकडे सुशीला मोठी होऊ लागली आणि तो दिवस आला जेव्हा ऋषी सुमंतला तिच्या लग्नाची काळजी वाटू लागली. खूप प्रयत्नानंतर सुशीलाला कौंडिन्य ऋषीसोबत विवाह संपन्न झाला. पण इथेही सुशीलाला गरिबीचा सामना करावा लागला. त्यांना जंगलात भटकावे लागले. एके दिवशी तिने पाहिले की काही लोक अनंत देवाची पूजा करत आहेत आणि हातावर अनंत रक्षासूत्रसुद्धा बांधत आहेत. भगवान अनंताच्या व्रताचे महत्त्व जाणून सुशीलाने त्यांना उपासनेची पद्धत विचारली आणि तिचे पालन करून तिने अनंत रक्षासूत्रही मनगटावर बांधले. काही वेळातच तिचे दिवस उलटे जाऊ लागले. ऋषी कौंडिन्य यांना अभिमान वाटू लागला की हे सर्व आपण आपल्या कष्टाने निर्माण केले आहे. पुढच्या वर्षी अनंत चतुर्दशीला सुशीलाने अनंताचे आभार मानले, त्यांची पूजा केली आणि अनंत रक्षासूत्र बांधून घरी परतली. कौंडिन्यांनी हातात अनंत धागा बांधलेला पाहून विचारले. सुशीलाने आनंदाने सांगितले की हे रक्षासूत्र अनंत देवाची पूजा करून बांधले आहे. त्यानंतरच आपले इतके चांगले दिवस आले आहेत. यावर कौंडिन्याला अपमान वाटू लागला की सुशीला आपल्या मेहनतीचे श्रेय तिच्या पूजेला देत आहे. त्यांनी तो धागा काढला. यामुळे भगवान अनंत क्रोधित झाले आणि काही वेळातच कौंडिन्य सिंहासनावरून जमिनीवर पडले. मग एका विद्वान ऋषींनी त्यांना त्यांच्या कृतीची जाणीव करून दिली आणि कौंडिन्यांना त्यांच्या कृत्याबद्दल पश्चाताप करण्यास सांगितले. त्यांनी सलग 14 वर्ष अनंत चतुर्दशीचे व्रत केले. त्यानंतर भगवान श्रीहरी प्रसन्न झाले आणि कौंडिन्य आणि सुशीला पुन्हा सुखाने राहू लागले व संसार करू लागले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.